नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आपल्या हाताने खूप छान असा स्वयंपाक करते। तर आता माई खूप खुश होतात। माई म्हणतात की तू तर खूप सुगरण निघालीस ग, इतका छान स्वयंपाक केला, इतका मोमो पोळ्या भात वरण वगैरे सर्व काही, तुला सर्व काही येतं का? तेव्हा आता रमा म्हणते की मला माहितीच नाही की मला हे सर्व येत असेल, कारण काही मला अगोदरचं आठवत नाही, मग मला कसं कळणार की मला काही येत होतं म्हणून। माई म्हणतात की खरंच सुगरण आहेस बरं का? तेव्हा रमा म्हणते की हो ना, शिकले असेल बहुतेक, मला खरंच काही आठवत नाही, मी कसं तुम्हाला सांगू बरं। त्यावर आता माई खुशून म्हणतात की हे तर एकदम चांगलंच झालं। त्यावर आता रमा म्हणते की काय, तर माई आता मुद्दाम म्हणतात की अगं स्वयंपाक खूप चांगला झाला, लाडू वगैरे जे काही आहे तर ते खूप छान असे बनवले असे आता म्हणतात। म्हणजे हेच बघ अगं, मला असे वाटतं की आपण जर याचा व्यवसाय केला, हे पदार्थ करून विकले, तर मग खरंच आपल्या घराला आणखीन एक चांगली मिळकत होईल बघ। तेव्हा आता रमा फक्त हो असं म्हणून हसते। माही हातामध्ये लाडू घेतात आणि म्हणतात की खरंच खूप चांगला स्वयंपाक करतेस ग तू, मला तर खूप आवडला तुझा स्वयंपाक, आणि स्वयंपाक मात्र दररोज तूच करत जा, होणारी सून आहे तू माझी। आणि तोंडामध्ये लाडू टाकते। रमा खुशून हसते आणि बरं असे म्हणते, आणि तेवढ्याच शेजारचा एक मुलगा येतो, तो मुलगा म्हणतो की खरंच ही तुमची सून कशी काय? तेव्हा आता माही लगेच असं घाबरतात। तर तो मुलगा म्हणतो की ही सून कशी होईल बरं, ती मुलगी तुम्हाला सापडलेली आहे असं म्हणणार, तोच त्या माई त्याच्या तोंडामध्ये लाडू घालतात। त्यावर आता ते ऐकून रमा विचारते की हा मुलगा काय म्हणतो, तर माई म्हणतात की अगं तू काय ऐकते त्याचं, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तुला तर माहिती आहे ते पोट्ट किती आगाऊ आहे, ते फक्त नुसती बडबड करत असतो। तेव्हा आता तो मुलगा परत म्हणतो की अहो संध्या काकू, सया काका तर म्हणत होता, परंतु आता पुढचं काही त्या संध्या काकू त्याला बोलून देत नाही, आणि लगेच परत लाडू त्याच्या तोंडामध्ये भरवतात आणि त्याला शांत करतात। संध्या काकू म्हणते की गप्प बस, खा आणि जा बरं इथून, त्यामुळे एक काम कर, तू खात खात जा बरं लगेच आता। तेव्हा तो मुलगा आता संध्या काकूच्या कानामध्ये म्हणतो की हे बघ, एवढासा लाडू देते का, मला अख्खा लाडू पाहिजे तरच मी काही बोलणार नाही। तेव्हा आता लगेच संध्या काकू म्हणजे माई म्हणतात की हे बघ, बघितलंस का किती आगाऊ आहे तो, आणि त्याला सुद्धा खूप लाडू आवडला। तेव्हा रमा विचार करते की हा मुलगा नेमकं काय म्हणत होता, आणि माई त्या मुलाला काढून देतात। त्यानंतर आता इकडे नील देविकाला म्हणत असतो की बरं ठीक आहे, आणि प्लॅन मी तुम्हाला सांगतो, परंतु प्लॅन चांगला बनवण्यासाठी मला डान्स करावा लागेल। तेव्हा आता घोटाळे म्हणतात की डान्स मी तर तयार आहे, चला नो प्रॉब्लेम। तेव्हा आता नील म्हणतो की कपल डान्स। तेव्हा नील लगेच देविका समोर हात धरतो, आणि जर कपल डान्स नाही केला तर प्लॅन मात्र चांगला नाही बनणार। तेव्हा आता घोटाळे लगेच देविका मॅमला म्हणतात की मॅम खरंच करा ना तुम्ही डान्स, नाहीतर आपला प्रॉपर्टी वगैरे सर्व काही, माही मॅडम सर्व काही आता हातचे निघून जाईल। तेव्हा आता देविका ही नाईलाजाने शेवटी तयार होते, आणि नीलच्या हातामध्ये हात देत म्हणते की ओके। तर नील म्हणतो की खरंच प्लीज ओके चला मग। तेव्हा नील आता पुढे देविकाला घेऊन येतो, तर घोटाळे मात्र आता त्यांच्याकडे बघत बघत डायरेक्ट सोफ्यावरच पडतात, आणि घाबरतच उठतात, आणि करा तुम्ही चालू करा असे म्हणतात। तेव्हा आता देविकाला अगदी अवघडल्यासारखं होत असतं, ती डान्स करायला तयार नसते, पण नील तिला परत म्हणतो की प्रॉपर्टी माही देविका तयार होते, आणि ती आता नील सोबत डान्स करत असते। तर नील म्हणतो की आता तू माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघ, आणि मी काय सांगतो ते शांतपणे ऐकत राहा। तेव्हा नील तिला सांगायला सुरुवात करतो की मी तुला माहीचा पत्ता दिला होता, आणि तू त्या पत्त्यावर गेली सुद्धा होती मुकादमांच्या बंगल्यावर, परंतु तुझं असं म्हणणं होतं की तेथे माही नव्हती। माही सारखी दिसणारी ती रमा होती, तिने 2 वेण्या घातलेल्या, साडी नेसलेली। मग एक गोष्ट मी तुला सांगतो की ती मुलगी रमा नाही, तर ती आपली माही आहे। तर ते ऐकून मात्र आता देविकाला धक्का बसतो। देविका म्हणते की हॉट काय म्हणतोस, आणि लगेच आता तो डान्स करता करता देविकेला एक गरका घेतो, कारण ती मुलगी माही का आहे की रमाचा ऍक्सिडेंट झाला होता, आणि तो सुद्धा माहीच्या गाडीने, आणि रमा मात्र तिथल्या एका खोल दरीमध्ये पडली होती। मग त्या गिल्ट साठी माही तेथे रमा म्हणून राहते, परंतु खरा ट्विस्ट तर पुढे आहे, आणि जी खरी रमा आहे ना, त्यांना वाटते की ती बेपत्ता झाले, मग त्यांना असं वाटते की ती रमा या जगामध्ये नाही, ती रमा सुद्धा जिवंत आहे। हे सांगितल्यानंतर मात्र देविका आणि घोटाळे यांना खूप मोठा धक्का बसतो। नील पुढे सांगतो की त्या रमाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, आणि त्या रमाचा पत्ता सुद्धा आपल्याला सहज मिळू शकतो, म्हणून तो आता देविकाचे हात आपल्या हातामध्ये घेतो, आणि त्या हाताकडे पाहत असतो। तेव्हा आता देविका विचारते की अरे पण रमा जिवंत असल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे बरं। तेव्हा मात्र नील आता
देविकाला पुन्हा एक गोलसा गरका घेतो आणि देविकाला म्हणतो आपली माही आणि ती रमा एकसारख्या दिसतात आणि हाच आपल्यासाठी सगळ्यात मोठा फायदा आहे। तर देविकाच्या आता सर्व काही लक्षात येते आणि देविकाला आता नीलचा प्लॅन सर्व काही कळतो। त्यामुळे देविका तू शांतपणे एकदा विचार कर, माही कधीही या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या नाही करणार, पण एक गोष्ट मात्र होऊ शकते, जशी आपली माही त्यांच्या घरी रमा म्हणून राहते तसे या रमाला सुद्धा आपण माही बनून या घरामध्ये घेऊन यायचं। तेव्हा हे ऐकून मात्र देविकाला आणि घोटाळे या दोघांना तर खूप असा आनंद होतो, कारण नीलचा जो काही प्लॅन आहे तो त्यांना समजतो आणि तो त्यांच्या फायद्याचाच असतो। तेव्हा आता नील म्हणतो की तिला ही सर्व करण्यासाठी कन्व्हिन्स कसं करायचं, तिला ब्लॅकमेल कसं करायचं आणि तिला या घरामध्ये कसं घेऊन यायचं याचं टेन्शन मात्र तू घेऊ नको, ती माझी जबाबदारी असेल। आणि एकदा की आपण या रमाला माही बनून या घरामध्ये घेऊन आलो आणि लीगली मात्र हेच प्रूफ होईल की ती माही आहे म्हणून, आणि जर एकदा प्रॉपर्टीच्या पेपर्सवर या रमाने सह्या केल्या तर सगळी प्रॉपर्टी ही आपल्या नावावर होईल। देविका मी तुला म्हणालो होतो की मी लंबी रेषा घोडा आहे, मग केला का तू विचार, काय वाटतं तुला? आता देविका नीलकडे पाहत असते। तेव्हा देविका आता हे सर्व ऐकून विचार करते आणि लगेच खुश होऊन ती नीलच्या हातामध्ये हात देत म्हणते की डील कन्फर्म। तेव्हा नील तर खुशच असतो, नील लगेच देविकाच्या हातामध्ये हात देतो आणि नाईस असे म्हणतो। त्यानंतर आता साई हे रमाने जे काही जेवण बनवलेलं आहे तर जेवायला बसतो आणि ते जेवण करून त्याला खरंच खूप छान वाटतं, त्याला तो म्हणजे जेवण इतकं आवडतं। तर आता माही इतकी खुश होऊन साईला पोळी देत असते। साई म्हणतो की हो ना माई दे बरं पोळी। तेव्हा साई म्हणतो की माई भाजी सुद्धा वाढ, तर माई अगदी खुशून वाढत असते। रमा मात्र आता तेथे उभी राहून हे सर्व पाहत असते। साई इतका पोट भरून जेवत असतो तर माई विचारते की काय रे आवडला का? तर साई म्हणतो की माई अगं आज ना काहीतरी वेगळाच असा स्वयंपाक तू केला बरं का, अगदी पोट भरलं म्हणजे मन भरलं नाही, अगदी इतकं आवडला मला। तेव्हा आता माई सांगतात की अरे हा स्वयंपाक मी नाही केला, अरे हा स्वयंपाक तर श्रद्धाने केला, म्हणून ती रमाकडे पाहते। तेव्हा हे ऐकून मात्र साईला खूप आनंद होतो। साई म्हणतो की काय सांगतेस माई? तर माई म्हणते की हो अरे चांगला केला ना, तू तर पहिल्यांदाच तिच्या हातचं खातो। तेव्हा आता साई खुशून म्हणतो की हो ना हाताला खरंच तिच्या चव आहे। तेव्हा माई म्हणतात की हो ना, आणि आता लग्नानंतर तिच्याच हातचं खायचं आहे तुला, आणि मग मात्र आईच्या हाताची चव तू विसरणारच का? मी तर तुम्हाला आता सांगून ठेवते की एकदा की तुमचं लग्न झालं मी मात्र रिटायर होणार, स्वयंपाक पाणी काही करणार नाही आणि श्रद्धे सगळं काही तूच करायचं बरं का। तेव्हा आता रमा मात्र काही उत्तर देत नसते, तर साई म्हणतो की माय आपण नंतर बोलूया। तेव्हा आता माई म्हणते की अरे चांगल्या कामाला इतका वेळ कशाला लावायचा असतो, मी तर तुम्हाला असं म्हणते की पुण्यालाच आपण तुमचं लग्न करूया। तेव्हा आता रमाला आनंद होतो, रमाला पुन्हा म्हटल्यानंतर आनंद होत असतो। साई म्हणतो की माई अगं काय बोलतेस तू? माई म्हणते की काय रे कुठं काय बोलतेस? अरे मी काय बोलू राहिले म्हणजे अरे माझं माहेर आहे ना तिकडे, आपले पाहुणे रावळे सगळे काही तिकडेच आहे, ते आपल्या मदतीला येते आणि येथे का राहायचं आपण? अरे पुण्याला आपली खोली सुद्धा आहे, मग आपण तिकडेच तेथेच लग्न करूया। तेव्हा आता साई माईला शांत राहण्यासाठी असं खुणावतो। तेव्हा मात्र रमा विचार करते की तेथे नक्की कोणीतरी माझ्या ओळखीचं भेटेल, बहुतेक माझं नशीबच मला तेथे घेऊन जात असेल, कारण तेथे असं काहीतरी आहे की जे मला माहिती आहे। तेव्हा रमा त्याचा विचार करत असते, तर साई लगेच रमाला म्हणतो की मॅडम स्वयंपाक खरंच खूप मस्त केला बरं का तुम्ही, आणि हाताला खरंच खूप चव आहे तुमच्या। रमा मात्र विचारत असते, ती सारखा नक्की हाच विचार करत असते की पुण्याला जायचं, नक्की तेथे कोणीतरी माझं ओळखीचं भेटेल। तेव्हा साई म्हणतो की मॅडम ओ मॅडम। तेव्हा मात्र माई लगेच आता चमचा घेतात आणि त्या भांड्याला जोरजोराने असं आवाज करतात। तेव्हा आता रमाचं लक्ष माईंकडे जातं। माई खुणावून विचारतात की काय ग कसला विचार करतेस? तेव्हा साई स्वयंपाक खूप छान झाला असे खुणावून म्हणतो। तेव्हा रमा फक्त हसते, परंतु मनात मात्र तिच्या अक्षयचाच विचार असतो। ती विचार करते की कदाचित मला कळेल की अक्षय नक्की कोण आहे। त्यानंतर आता इकडे अक्षय असतो की इथून पुढे आमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी ऑरेंज कलरची फ्लेवरची प्रोडक्ट्स, त्यामुळे मात्र ही रेंज वाढायला काही हरकत नाही। एवढ्यात अभि मागून येतो। अभि अक्षयला विचार करताना पाहतो आणि म्हणतो की विचार सुरू आहे विचार, आणि मला माहिती आहे की तू कसला विचार करतोस म्हणून। तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की ऑरेंजस। तेव्हा आता अभि म्हणतो की तू रमाला ऑरेंजस गिफ्ट देणार आहे ना? तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय गिफ्ट? तर अभि हातवारे करतो। तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की अरे नाही, काल साई नावाचा मला मुलगा भेटला होता। तेव्हा मात्र आता अभि म्हणतो की काय तू साईला गिफ्ट देणार आहे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे नाही, अरे मी कुणाला गिफ्ट नाही देत, मला काल साई नावाचा मुलगा भेटला होता, सप्लायर आहे, गेल्या अनेक वर्षापासून तो आपल्याला ऑरेंजस आणि ऑरेंजचे सर्व काही प्रोडक्ट्स आपल्याला सप्लायर करतो, अरे त्याचा विचार करतो मी त्या कामाचा। तर आता अभि म्हणतो की अच्छा आले ना ते माझ्या लक्षामध्ये। तर आता अक्षय पुन्हा सांगतो की अरे साई नावाचा मुलगा मला काल भेटला होता आणि त्याच्याकडून जे काही ऑरेंजस येतात, बाकीचे जे काही प्रोडक्ट येतात आणि फॉरेनची पावडर सुद्धा
येत, अरे त्याची क्वालिटी तर फार मस्त आहे. म्हणजे मग मागे आपण विचार करत होतो की आपले सगळे काही वेंडर्स बदलण्याचा, त्यामुळे मला असं वाटतं की याला आपण कंटिन्यू ठेवूया. आणि काल आम्ही एक सुद्धा कॉन्टॅक्ट कमी केला, कारण मी त्याला डायरेक्ट म्हणलं तू येत जाऊ नकोस, आम्ही तुला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करत जाऊ. आणि खरंच या साईने दिलेला जो काही माल आहे ते खरंच खूप चांगला आहे. त्यावर आता अभि म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, अगदी गुड आयडिया असेल तुझी. त्यावर आता अक्षय म्हणतो की थांब, मी लगेच त्याला एक कॉल करतो, मी लगेच त्याला बोलूनच घेतो. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे थांब, आणि तो अक्षयला फोन लावून देत नाही आणि म्हणतो की काम, बिझनेस, अरे या व्यतिरिक्त तू काही विचार करशील का. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय, तर अभि म्हणतो की अरे अक्षय आज व्हॅलेंटाईन डेज आहे, रमाला काही तू गिफ्ट देशील का, अरे त्याच्याबद्दल काही विचार केलास की नाही. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे ह्याच गिफ्ट बद्दल तू मागाशी बोलत होतात का. तेव्हा अभि म्हणतो की अरे हो ना. तेव्हा अक्षय खुश होऊन म्हणतो की हो ना, अरे देणारच आहे, रमाला काहीतरी गिफ्ट द्यावे लागेल, परंतु मी खूप विचार केला की नक्की काय असं गिफ्ट मी रमाला देऊ म्हणून. तिच्याकडे असं काय नाही की जे मी तिला देऊ शकेल म्हणून, पण काहीतरी गिफ्ट मी तिला नक्की देणार, कारण तिच्यासाठी हा प्रेमाचा दिवस मी मिस नाही करू शकत. मी नक्की तिला हे गिफ्ट देईन, कारण हे कायम गिफ्ट दिलेलं तिच्या आठवणीत राहील. त्यावर आता हे ऐकून अभि मात्र खुश होतो, पण त्या अगोदर मात्र मी त्या साईशी बोलतो म्हणून तो फोन घेतो आणि बोलायला आतमध्ये जातो. तेव्हा आता अभि वैतागून म्हणतो की मोबाईलचं बिलच तू तिला गिफ्ट दे. त्यानंतर अक्षय आतमध्ये जातो, तर इकडे नैनाही बसलेली असते, तर तेथे माही येते. तेव्हा माही नैनाला विचारते की मी नीलला आत्ता कॉल करू का. तेव्हा नैना म्हणते की अगं थोडा वेळ तरी वाट बघ. तर माही म्हणते अगं नैना, नील मला काय गिफ्ट देईल बरं. त्यावर आता नैना विचारते की माही तुला काय गिफ्ट लागते बरं. तेव्हा आता माही म्हणते की मला असं गिफ्ट हवं आहे की जे गिफ्ट आपण विकत नाही घेऊ शकत. नैना म्हणते की बरं. तर माही म्हणते की ते पैसे देऊन मी सुद्धा घेऊ शकते, असं काहीतरी गिफ्ट की जे अक्षय रमाला देईल. आय मीन म्हणजे मला असं म्हणायचं आहे, ती फिलिंग्स मला नीलकडून हवी आहे, ते प्रेम मला नीलकडून हवं आहे, जसे अक्षय रमाकडून फील करतो. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून नैना विचार करते की अरे देवा, हिचं लक्षण मला काहीतरी ठीक दिसत नाही, पुढे मात्र आता हे अवघड होऊ शकते. तेव्हा मात्र माही मनात म्हणते की नील नक्की मला कॉल करेल, परंतु मी आता रमा आणि अक्षय या दोघांचा विचार करते की जर रमा असती तर तिने अक्षयसाठी सुद्धा काहीतरी गिफ्ट मागवलं, त्यामुळे माही तुला सुद्धा आता अक्षयसाठी काहीतरी असं करावंच लागेल, म्हणून ती आता रमा जे काही करत आहे त्याचा विचार करत असते असं ती ठरवते. त्यानंतर आता इकडे माही काम करत असते, तेथे साई येतो. साई माईला विचारतो की अगं आपण पुण्याला राहूयात, तिकडे लग्न करूयात, असं तू तिला का म्हणालीस. तेव्हा आता माई म्हणते की अरे काय म्हणतोस, मी का विचारलं म्हणजे अरे शेजारी जे पाजारी आहे तर ते मला प्रश्न विचारतात, आणि उद्या जर मी तिच्या समोर काहीतरी खरं आहे ते काहीतरी बोलले तर मात्र आपण अडचणीत येऊ शकतो. तेव्हा आता साई म्हणतो की पण आपण असं कितीतरी दिवस तिच्याशी असं खोटं बोलणार, अगं माई कधी ना कधी तिला आठवेलच ना, तेव्हा ती काय म्हणेल बरं आपण तिला फसवलं. तेव्हा आता माई तर तोऱ्याच असतात. माई म्हणतात की काय ती असं म्हणेल की आपण तिला फसवलं, बरं ठीक आहे तिला जाऊन दे, लोकांना घेऊन जाऊन दे, तिला फसवून दे, तिचा फायदा घेऊन दे, मग मात्र तू माझ्याकडे येऊ नकोस. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघ माई, मी जे काही म्हणतो तर ते तू दुसराच गैरसमज करते, तू असा गैरसमज करू नकोस, मी जे काही सांगतो ते व्यवस्थित ऐकून घे. तर माई म्हणते की अरे बाबा, मी खरंच कुणाच्या वाईटावर नाही उठले रे, अरे तिच्या चांगल्याचाच विचार करते मी. माईच्या डोळ्यात पाणी येते. माई म्हणते की पोट्या, अरे तुझ्या डोळ्यामध्ये आनंद पाहिला मी, अरे तिला पाहिल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर हसू खुलतं, तर अगोदरच एका मुलीला तू गमावून बसला, त्यामुळे दुःखाचं पांघरून तू आपल्या अंगावर घेऊन बसला, अरे पांघरून चिडकारताने सुद्धा मी तुला पाहिलेला आहे, त्यामुळे तू माझं ऐक आणि तू तिच्याशी लग्न कर. त्यामुळे हे पग मी माझ्या मुलाच्या डोळ्यामध्ये कधीही दुःख नाही बघू शकत, त्यासाठी मी तिला कुठेही नाही जाऊन देणार. तेव्हा साईला सुद्धा आपला भूतकाळ आठवतो. तो माईला म्हणतो की माई, तू फक्त आपल्या मुलाचा विचार करते, अगं कधी तिच्या मनाचा तरी विचार कर, तिच्या मनामध्ये काय सुरू असेल तू याचा विचार केलास का कधी. तेव्हा आता माई डोक्याला हात लावतात की अरे बाबा, काय चांगलं आणि काय वाईट, अरे हे विचार करण्याची तिच्या मनाची परिस्थितीच नाही, त्यामुळे ए पोट्या तू खरंच तिच्याशी लग्न कर बरं, अरे खरंच गुणाची पोट्टी आहे ती, ऐक ना माझं, तर खरंच मी सांगते ते योग्य सांगते, तू तिच्याशी लग्न कर. तेव्हा आता साई या सर्वाचा विचार करतो, बेडवर बसतो, आणि ह्या चांगल्या आहेत हे मला सुद्धा माहिती आहे. ते ऐकून माईला तर खूप असा आनंद होतो. माई परत त्याच्याजवळ येतात आणि विचारतात की म्हणजे ती सुद्धा तुला आवडायला लागली तर. तेव्हा आता साई हसून हो असं साई म्हणतो की माई माझी तयारी आहे, पण त्यांचं, तर आता माई म्हणते की त्यांचं काय, अरे ती कशाला नाही म्हणन, तुला इतकं देखणं आणि कर्तबगार मुलगा आहे माझा, सांग बरं कुठली मुलगी नाही म्हणेल. त्यामुळे तू एक काम कर आणि काय तर म्हणे आज प्रेमाचा दिवस आहे ना, त्यामुळे तू तिला एक गुलाब दे, आणि नाही नको तू तिला काय आवडतं ते दे तुला, म्हणजे तिला सुद्धा बरं वाटेल आणि ती सुद्धा खुश होईल. मग
मग आता माई विचार करते की तू नक्की तिला असं काय देशील। तेव्हा आता माईचं हे बोलणं ऐकून साई सुद्धा आता रमाच्या प्रेमात पडतो आणि तो सुद्धा आता खुश होतो। त्यानंतर आता साई आणि माई दोघेही बाहेर असतात। तर आता साईच्या मोबाईलवर आता अक्षयचा कॉल येत असतो आणि रमा तेथे साफसफाईचं काम करत असते। ती आवरासावर सुरू असते आणि त्या फोनकडे आता रमाचं लक्ष जातं। अक्षय म्हणत असतो की साई अरे फोन उचल फोन उचल। तर आता फोन वाजत असतो आणि रमा ही पाहत असते। तेव्हा लंगडत लंगडत आपली रमा मोबाईल जवळ येते। तेव्हा आता ती साईला आवाज देते की साई तुमचा फोन वाजतोय आणि तेवढ्यात अक्षय फोन करत असतो। तर माही ही दरवाजा उघडते आणि आत येते आणि अक्षयला म्हणते की कशी दिसते मी। तेव्हा अक्षय एकटक तिच्याकडे पाहत असतो। तर इकडे त्याचा फोन हा साईला सुरूच असतो आणि तेवढ्यात आता साई येत नाही तर रमा हा फोन उचलते। तेव्हा रमा हॅलो म्हणणार तोच लगेच अक्षय इकडे माहीला रमा असे म्हणतो। तर रमाला वाटते की तो मला नक्कीच रमा म्हटला आणि जा बरं एकदा आरशामध्ये जाऊन बघ। तर माही लगेच आरशामध्ये जाते। तर इकडे रमा सुद्धा तिला असं वाटतं की मलाच म्हणतोय म्हणून ती सुद्धा आरशासमोर उभी राहते आणि हे बघ आता मात्र तुला आरशामध्ये जी काही व्यक्ती दिसते ना ती व्यक्ती माझ्यासाठी सर्वच जगातील ही अगदी सगळ्यात आवडती व्यक्ती असेल। तेव्हा आता इकडे रमाला असं वाटतं की तो मलाच म्हणतो म्हणून ती खुश होते म्हणून ती आता खूप खुश होऊन हसते। परंतु इकडे माहीच्या चेहऱ्यावर मात्र हसून असतं। अक्षय पुढे म्हणतो की तिच्यावर माझं खूप प्रेम आहे आणि ती सर्वात महत्वाची सुद्धा आहे। तर इकडे माही थोडीशी गडबडते परंतु तिकडे मात्र आपल्या खऱ्या रमाला मात्र खूप असा आनंद होतो। तेव्हा मात्र आता अक्षय हा जवळ येतो आणि रमाच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणतो की आय लव्ह यू आणि तेवढ्यात आता रमाला वाटतं की नक्की तो मलाच म्हणला आणि त्याचा साईला फोन सुरू असतो। तो रमाला आय लव्ह यू असं म्हणून तिला प्रेमाच्या या दिवसाच्या शुभेच्छा देतो। तेव्हा आता इकडे रमाला खूपच असा आनंद होतो परंतु माही तर अगदी अवघडल्यासारखं तिला होत असतं। सर्व ऐकून रमाच्या डोळ्यामध्ये अगदी आनंदाच्या धारा वाहत असतात आणि ती अगदी डोळे झाकून अगदी हसत असते आणि तेवढ्यात आता डोळे उघडते तर साई तिच्या मागून गुलाबाचं फूल घेऊन आलेलं असतो आणि ते गुलाबाचं फूल त्याच्या हातात असतो आणि तो रमाकडे एकटक पाहत असतो। रमा डोळे उघडते आणि पाहते तर काय तिला धक्काच बसतो। तेव्हा मात्र आता साई आणि रमा हे दोघेही एकमेकांकडे पाहत असतात कारण इकडे सुद्धा रमाला साईला बघितल्यानंतर अवघडल्यासारखं होतं आणि इकडे माहीला। तेव्हा आता हे जे काही फील आहे तर ते एकमेकांना असं होत नसतं म्हणून आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही म्हणजे माही तयार होते तर अक्षय तिला जवळ घेतो आणि म्हणतो की खरंच तू मला जे गिफ्ट दिलं ते तर मला आवडलं। माझं खरं गिफ्ट तर तू आहेस आणि तू दिलेलं गिफ्ट मला मिळालं म्हणून तो अगदी माहीला जवळ घेतो परंतु माही लगेच त्याला थोडंसं लांब असं करते आणि बरं असं मुद्दाम खुश होऊन म्हणते आणि जेव्हा ती अक्षयला दूर लोटते तेव्हा अक्षय विचार करतो की ही मला अशी दूर का लोटतेस। तर आता माही मुद्दाम विचारते की माझं गिफ्ट कुठे आहे। त्यानंतर इकडे साई हा रमाला हे गुलाबाचं फूल देतो आणि हे गिफ्ट माझ्याकडून असं म्हणतो। तेव्हा आता रमा काही त्या गुलाबाचं फूल घ्यायला तयार नसते तर साई म्हणतो की घ्या ना। तेव्हा तिला अवघडल्यासारखं होत असतं आणि ती आता शेवटी नाईलाजाने ते फूल स्वीकारते आणि छान आहे असं म्हणते। तेव्हा साई मात्र खुश होतो। तेव्हा आता पुढे काय काय होणार आहे म्हणजे आता आपली रमा परत अक्षयकडे केव्हा येणार आहे आणि आता इकडे माहीचं सत्य लवकरच अक्षय समोर कसं येणार आहे कारण त्याला जेव्हा अक्षय तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु माही त्याला दूर लोटत असते तेव्हा आता अक्षयला संशय येणार का। तर पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।